कसं डाव मारला मी बोट चालवणार आहे. मी चालवणार. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. गोवागर अरविंदा. हाउ आर यू? बाय गुड मॉर्निंग. Good morning. फ्रेश गुड कसे मॉर्निंग. बाय? एकदम फ्रेश आहेत सगळे आज. हे ना? बोटिंग करायला बोटिंग करायला जेवायला जेवढे झाले दिवस. ना बोटिंग की करायला आमचं अरेंजमेंट मस्त झालं एकदम सगळं. मॅनेजमेंट प्लॅनिंग बरोबर. ऑर्गनाईज कमिटी चांगली होती. आदित्य, श्रद्धा कदम, रेवा कदम. मस्त झालं. गुड मॉर्निंग. आपली ट्रिप मस्त झाली. चेस चेस चाय थांबे 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 चेस. गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस संपला. आपलं सुट्टी संपली. संपली. आता निघतोय. पॅकिंग बिकिंग झालेली आहे. चहा पियायची आणि निघायचं आहे. नवीन रूटने जाऊया. इथून दाभोळ धोपाव फेरी आहे. तिकडनं मग दापोली वगैरे करत खाली उतरू. दापोलीमध्ये जायचं आहे आपल्याला. दापोलीमध्ये जेवायचं आहे. आज मम्मीला मच्छी खायला घालायची दापोलीमध्ये. मम्मी कसं डाव मारला मस्त 2 दिवस तिला व्हेजच खाल्लंय फक्त. तर आज तिला नॉनव्हेज खायचंय. आज मी आप्पा आणि श्रद्धा नॉनव्हेज नाही खाणार आहे. मी श्रीखंडपुरी बनवतो. श्रीखंडपुरी. तू मम्मी मम्मी आज पापलेट खातो. तिघांत मिळून मी खाणार आहे. तर आज तिला नॉनव्हेज खायला घालायचंय. आज रेवा पण नॉनव्हेज नाही खाणार आहे ना. आज रेवा चिकन नाही खाणार. तंगडी खाणार. बस नॉनव्हेज पेक्षा जास्त नको. चला आता चहा पिऊ आणि निघू फटाफट. एवढी पार्किंग आहे मस्त. सेफ पार्किंग आहे. मी आता गाडी बाहेर काढून ठेवली आहे फक्त. आपल्याला निघायचं आहे म्हणून. हे आहे वाडेश्वर मंदिर. श्री देव वाडेश्वर देवस्थान. मस्त परिसर आहे मंदिराचा. महादेवाचं मंदिर आहे. हे आहे उफराटा गणपती मंदिर गुहागरला, जे आपण निलंबरी रिसॉर्टला थांबलो त्या बाजूलाच. हे उपराटा मंदिर आहे आणि ह्या मंदिराची खासियत अशी आहे ना की 400 वर्ष पूर्वी एक ना पूर परिस्थिती, समुद्र वादळ आलेलं आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आणि अर्ध गुहागर पाण्याखाली जायची वेळ आलेली. तर एका भक्तानी गणपतीला धावा केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे जे काही संकट आलं याच्यातनं आम्हाला वाचव. तर जो पूर्वमुखी मूर्ती होती ती पश्चिममुखी मूर्ती झाली आणि त्यांनी त्या वादळाला शांत केलं. ते जे येणारं पाणी होतं त्याला शांत केलं आणि तेव्हापासून असं म्हटलं जातं की हे मंदिर किंवा हा गणपती नवसाला पावणारा आहे.
ही अशी काही या मंदिराची ख्याती आहे. तर हे जसं आपण राहत होतो त्याच्या बाजूलाच आहे आणि इथे फिरण्यासारखं पण भरपूर आहे. म्हणजे गुहागरला आलात तर हे एक स्थान आणि एक वाडेश्वर मंदिर आहे, शंकराचं जे मंदिर आहे खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. बाकी परिसर तर एकदम जबरदस्त आहे. म्हणजे जर तुम्हाला खरंच कोकणाचा आस्वाद घ्यायचा असेल, समुद्रकिनारा, माडाची झाडं, त्याच्यानंतर परत जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल, फिश खाणारी असाल, आणि माझं तर म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही समुद्रकिनारी येता तेव्हा तर तुम्ही फक्त फिश हाच प्रकार खाल्ला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणाचं जी स्पेशालिटी आहे ना तीच खाल्ली पाहिजे. खाद्यसंस्कृती. आणि इकडे जे लोकल गोष्टी आहेत ना, जसं आता आपण निलंबरीमध्ये थांबलेलो, तिकडे त्यांचा एक छोटासा लघु उद्योग आहे जे नारळापासून बरेच काही छोट्या छोट्या गोष्टी लोक बनवतात. आपण काही गोष्टी घेतल्या आहेत, आपला एक सोविनियर म्हणून जसं आपण घेतो ना तसं आपण यांना आणि अशी लहान लहान म्हणजे मुलं आहेत, एक 15-20 वर्षाच्या आतली मुलं आहेत की जी सगळी ही मुलं मुली कलात्मक कामं करतात, हस्तकला, छान छान किचन्स बनवतात. या लोकांनी किचन्स घेतले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, लोकेशन टाकतो आणि नंबर टाकतो. आणि एकदम चांगली लोकं आहेत, आहे की नाही, खूप सपोर्टिव्ह आहे आणि नीट अँड क्लीन रूम आहे. ते एकदम काही त्रास नाही, काय नाही, AC वगैरे. म्हणजे सकाळी तुम्ही बाहेर जाताना ते येणार, तुमची चादर, टॉवेल वगैरे सगळं डेली ती लोकं क्लीन करतात. आणि रूम पण एकदम स्वच्छ आहेत, गरम पाणी आहे 24 तास आणि एकदम सुंदर आहे. स्वच्छतेला जास्त प्राधान्य, जास्त प्राधान्य. 2 वेळ संपूर्णपणे चेंजिंग केलं जातं. त्यामुळे राहण्याचा जो काही आनंद मिळतो ना तो अगदी मनसोक्त मिळतो. आणि महत्त्वाचं काय आहे की बीचपासून जवळ आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा लांब घेता कुठलंही रूम लांब घेता आणि मग तिकडनं बीचपर्यंत या, मग परत बीचवरनं त्या ओल्या अंगाने जा, त्यापेक्षा हे जे होमस्टेज आहेत ना इथे गुहागरमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. माझं प्रेफरन्स नेहमी अशा होमस्टेलाच असतं, कारण का तुम्हाला घरच्यासारखी वागणूक मिळते, घरच्यासारखं स्टे मिळतो, त्याच्यामुळे त्याला होमस्टे म्हणतात. आता आपण निघूया. आता इथून आपण चाललो आहे दाभोळला. दाभोळवरनं फेरी पकडूया. ती फेरी दापोळ धोबाव फेरी आहे. तिकडनं आपण दापोलीत जाऊया. दापोलीत मस्तपैकी खाऊया. एवढं पुरातन गणपतीचं मंदिर आहे ते सोडताना तुमच्या सगळ्यांसाठी त्याच्या नावानं गणपती बाप्पा मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया. एवढा भारी वाटतो हा रस्ता, काय बाप्पा आहे ना, मस्त रूट आहे. धारी देवी प्रसन्न, मस्त. आपले सगळे बायकर्स मस्त रूट आहे. पूर्ण घाटाचा रस्ता आहे. म्हणजे 9.5 किलोमीटरला 35 मिनिटं दाखवतोय दाभोळ फेरीपर्यंत. पोचलो आपण जेट्टीजवळ. आणि मी बोट चालवणार आहे. आम्ही मागे बसणार आहे. बसा पण 4 जण. असं रे बोट बोट चालवणार आहे. बोट चालवणार आहे आणि मागे बसणार आहे. आजोबा तुम्ही काय करणार आहे? 5 जण बसा, नाही तर बोटीच्या खालून चालणार आहे. हे पोचलो आपण जेट्टीच्या इथे. चक्कीची इथे आणि मी बोट चालवणार. बघ किती छान वाटतंय बघ. दिसतंय का? मी चालवणार. ती बघ दिसते जेट्टी, ती बघ ती बोट दिसते ती बघ. पोचलो आपण. ही लाईन आहे पुढे अशी, या लाईन प्रमाणे जायचं. ओके, लाईन मध्ये जायचं. नाही तर तू स्कूलमध्ये कशी तोड करत पुढे जाते तसं नाही जायचं. ओके. ह्याच्यामध्ये काय असं माहिती आहे, जेवढी तुमची गाडी पाठी ना तेवढी निघताना पहिली निघते. हे पोचलो जेट्टीच्या इथे. याची तिकीट आहे ही दाभोळ धोपाव 260 रुपये 4 व्हीलरचे, 4 माणसांसकट. अजून जेट्टी यायची आहे, आपली बोट यायची आहे. ही भली मोठी रांग आहे. भारी आहे. मम्मी कसं वाटतंय तुला? हे बघ इथून आहे ना त्या बोट लागल्यात ना तिकडे समोर, इकडनं ही अशी फिरून ती बधी झाली ना बोट, तशी फिरून ती तिकडे जाते. ते बघ त्या तिकडे. हां, तुझा टाइम वाचतो. तू अशी जी फिरून जातेस ना, अशी तू अशी इकडनं जी फिरून जाते ना अशी, एवढी इथे ती हा मध्ये या रूटमुळे हे सगळं पटकन जाता येते. एवढी लाईन आहे.
आपली गाडी अजून खूप मागे आहे. 15वा 16वा नंबर असेल. A few moments later. कसं वाटतंय बोट मध्ये रेवा? बोट मध्ये कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. बोट थांबली आहे की चालली आहे? चालली आहे बघ, पाणी चालतंय. हे आहे दाभोळ ते धोपाव फेरी आणि अजून गाड्या चालू आहेत यायला. आपण येऊन बसलोय, गाडी लावली आहे. काय लांबपर्यंत आहे? वॉटरफॉल नाही, ते ओशन आहे. सी आहे, सी. अप्पा कसं वाटतं एक्सपिरियन्स? लास्ट विसल आहे. एक अनोखा एक्सपिरियन्स. रेवा हे रेवा हाय. अरे तू बोट चालवणार होती ना? ठीक आहे, चालवते. तू बोट चालवते? मी म्हणा बोट चालवतो. तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो. आलो आपण. आता हे सगळं उतरते. हे दाभोळच्या फेरीवरनं आलो की एक स्वयंभू चंडिका मंदिर लागतं. हायवेपासून आलात की बोर्ड आहेत यायचे, होऊ शकता. हे आहे स्वयंभू चंडिका मंदिर. हे इथून खाली जायची वाट आहे, पण आतमध्ये फोन अलाउड नाही. चल, एकदम वेगळं स्थान आहे ना? हां, एकदम भारी स्थान आहे. खाली एकदम म्हणजे एक वेगळी झरे येतात आणि वाईब पण वेगळी होती. ते स्वयंभू आहे ना, हे जाणवतं आतमध्ये गेल्यावर. लाईट नाही, काय नाही, सगळा दिव्यांचा प्रकाश आहे. मस्त. फक्त आतमध्ये फोन आणि शूट्स अलाउड नाहीत, त्यामुळे ते दाखवलं नाही. पण ते व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा स्वतः अनुभव घ्या, एकदम वेगळं आहे. श्रद्धा, कसं वाटलं? छान आहे इथे. हां, चांगलं आहे. कोकणात फिरण्यासारखं भरपूर कोकणात काय नाही, हे मंदिर कसं वाटलं? मंदिर चांगलं आहे. नाही, मी सांगते तुला की कोकणात फिरण्यासारखं भरपूर आहे जे आपल्याला माहित नाही. माहित असं नाही. बोलते. आता इथे तर फर्स्ट टाइमच आलोय आपण. इथे फर्स्ट टाइम आलो. मी 4-5 वेळा या रस्त्याने गेलो, पण कधी इथे आलो नव्हतो. असं गुफेत पूर्ण खाली उतरून गुफेतनं जाऊन जबरदस्त मंदिर आहे. आणि ती वाईब आहे ना, त्या वाईब समजते आतमध्ये की ती स्वयंभू आहे. पूर्ण आतमध्ये ना दिवे, म्हणजे लाईटच नाही आहेत आतमध्ये. प्रकाश म्हणजे फक्त दिव्यांचा प्रकाश आहे. पावला पावलावरती तेलाचे दिवे लावले, एकदम मस्त. तर आप्पांचा अनुभव बघूया, आप्पा काय म्हणतायत. कसं वाटलं मंदिर? छान वाटलं है ना? बऱ्याचदा उल्लेख ऐकला होता. असं वेगळ्या पद्धतीचं पाषाणाच्या आतमध्ये गुहेसारखं असणारं स्वयंभू स्थान होतं ते.
वेगळा अनुभव मिळाला, अगदी पण वेगळा. त्याची पण आणली होती आणायची एक ओटी राहिलेली ना. एक आणायची आम्ही मुंबई सोडताना असं ठरवलं होतं की एखादी ओटी आपण जास्त घेऊन ठेवूया आणि कळत न कळत मातेचं दर्शन झालं, तिच्या चरणी ओटी सुद्धा आमची गेली, घरची होती. घरची ओटी अगदी. आणि आपण या रूटने येणार आपलं काही ठरलं पण आमचं नव्हतं. या भागाकडून येणं हे अजिबात ठरलं नव्हतं. ईश्वरी संकेत म्हणतात तो असा असतो, कुठून कसं वळायचं आणि कुणाचं दर्शन घ्यायचं आणि आशीर्वाद घ्यायचा. पण फार बरं वाटलं. पण फार तुम्हाला त्या फेरीचा अनुभव पाहिजे म्हणून आपण त्या फेरीने आलो. त्या फेरीच्या इथे पोहोचलो आणि ते चंडीगडचं बोर्ड दिसलं, मातेचं मंदिर. तिकडनं तुम्ही बोलल, आपण तिकडनं शोधत शोधत इथपर्यंत आलो. कधी आला पण आतमध्ये फील होतं ना, ते स्वयंभू आहे, ते फार वेगळं आहे, झालं वेगळं आहे. व्यवस्थित. गुंफेमध्ये असल्यासारखंच वाटलं. दिवे नाही, म्हणजे लाईट नाही, काय नाही. काही नाही, सगळ्या समय आणि दीप होते सगळे. मातीचे दिवे. अंबे माते की जय. एक आहे पा पूर्ण. मग वाजलेत 4:45 आणि हे जे हॉटेल आहे साई स्पर्श, आम्ही शोधत शोधत आलो. बाहेर आप्पा तृप्त पोटोबा. तृप्त पोटोबा. बापरे, म्हणजे म्हणजे काय? एवढं सुंदर मच्छी आपण कधीच नाही खाल्ली ना एवढ्या वर्षात, कधीच नाही एवढी बऱ्याच मस्त काळानं खाल्लं. फिश. बऱ्या काळात ना खाल्लं. बऱ्याच. हा दादा आहे ना, बाय. मस्त त्यांनी आपल्याला सर्व्हिस दिली. असं आम्हाला 4, 4:15 वाजलेले. आम्ही पुढे गेलेलो 5 किलोमीटर दापोली शहर सोडून, परत मागे आलो. आणि गाडीच्या आड मम्मीचा 2 दिवसाचा उपवास सुटला. सुरमई थाली, 2 सुरमई खाल्ले. 2 सुरमई. ही सुरमई तिकडे नका बघू. पापलेट. आपण पापलेट मस्त होतं ना, फ्रेश होतो. केवढा एवढ्या हातापेक्षा मोठा तुकडा, म्हणजे अख्खा पापलेट होता मस्त. मी हां, कारण का गडबडीत आम्ही शोधत आलो. 4, 4:15 झालेले. त्यांचं हॉटेल बंद होतं. ते रेवाला छोटी मुलगी बघून ते थांबले, त्यांनी थांबवलं आणि मस्त झालं जेवण, भारी. आता असं वाटतंय झोपावं कुठेतरी गाडी लावून. मम्मी चालवशील? हां, लायसन आहे माझा. एक्सपायर्ड. Eternity later. अर्धा तास झाला ना सध्या, अर्धा तास झाला ट्रॅफिकमध्ये अडकलोय. म्हणजे ते मानगाव हे मानगावचं ट्रॅफिक. काहीतरी करा आता मानगावचं. पुढे मस्त आलोय आम्ही गुहागरपासून एन्जॉय करत. ट्रॅफिकमध्ये अडकलोय. किती चपाती येणार? मेन तर काय माहिती आहे काय, हे जे जातात ना ओव्हरटेक करत, डबल ओव्हरटेक करत, ते पुढे पण जाम करून ठेवतात सगळं. 2000 years later. होम स्वीट होम. हा श्रद्धा बैसाब, होम स्वीट होम. जगात कुठेही फिरा, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी येत नाही ना, सुकून नाही. सुकून कुठल्याही डेस्टिनेशनला जा, पण शेवटी घर आहे ना, घर. बस निघालो आम्ही. प्रवास मस्त झालेला, पण त्या मानगावच्या इथे बापरे 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये. 1.5 तास म्हणजे काय, त्याच्यावरती सोल्युशनच काढत नाही. त्या मानगावपासून ते पळसप्यापर्यंत अजिबात काही सोल्युशन नाही आहे. एवढे रस्ते खराब आहेत. आणि ही तर सोंडगी झोपली होती माझी, है ना. आणि टॉईज, बस सुरुवात तिने टॉईजने केली आणि एंड तिने टॉईजने केला. आणि बापरे आम्ही एवढे कंटाळलो ना त्या ट्रॅफिकला. 1.5 तास मला डोकं दुखायला लागलं, डोकं अक्षरशः, आहे की नाही. डॅडीचं डोकं दुखत होतं ना. चला आता हा ब्लॉग इथे एंड करूया. तुम्हाला ही सिरीज आवडली असेल, काही नवीन सजेशन असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण का आता भरपूर थकलो आहे. आता जेवत पण नाही आहे, कारण का 4, 4:30ला भरपेट जेवलेलो. आता जेवायची इच्छा पण नाही आहे. माझ्या अवतारावरनं कळालं असेल, एवढं ड्राईव्ह करून कंटाळा आला आहे. आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करू. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू. Beneath the starlit sky